तुम्हाला sena.vnt.co.in वर जायचं आहे. तुम्हाला हा पेज दिसणार आहे. त्याच्यावर तुम्हाला इन्स्टॉल नाव बटन दाबायचं आहे. तर तुम्हाला हे डाउनलोडचा बटन येणार आहे. मग डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ओपन करायचं आहे. तर तुम्हाला हे क्रोमचं एरर दिसणार. सेटिंगवर क्लिक करायचं आहे, अलाव करायचं आहे आणि मग हा इन्स्टॉलचं बटन येणार. तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन. हा तुम्हाला लोकेशनचा प्रश्न विचारणार. तुम्हाला ते व्हाईल युझिंग दिस ॲप करायचं आहे. मग तुमचा असा ॲप उघडणार. मग तुम्हाला जे तुमचं प्रिफर्ड लँग्वेज आहे ते तुम्ही क्लिक करू शकतात. आता मी इंग्लिश करतो आहे. इकडे मी मोबाईल नंबर नाही टाकणार, मला पहिला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मी रजिस्ट्रेशन बटनवर जाणार. इकडे नाव टाकणार माझं. माझं नाव, मधलं नाव आणि आडनाव. मोबाईल नंबर टाकतो आहे. माझी ईमेल आय डी टाकतो आहे. डेट ऑफ बर्थ टाकतो. मग माझी सिटी, माझं विधानसभा, माझं पूर्ण ॲड्रेस, तुमचं पिनकोड, फोटो क्लिक करायचं आहे तुम्हाला. फोटो क्लिक केल्यानंतर तुमची वोटर आय डी 10 डिजिटची. मी हा डमी डेटा टाकतो आहे सिक्युरिटी पर्पजसाठी आणि हा रजिस्ट्रेशन दाबा. मग तुम्हाला OTP येणार. OTP आहे 453264. 453264. हे कन्फर्म करा. तर तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसणार. तुम्हाला ज्ञान प्राप्तीसाठी तुम्हाला लँग्वेज चेंज करायचं. इकडे जाऊन तुम्ही मराठी लँग्वेज पण करू शकता किंवा हिंदी लँग्वेज पण करू शकता. मी इंग्लिश ठेवतो आहे आता. आणि इकडे तुम्हाला सगळं ज्ञान देण्यासाठी हे जेवढे स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल हा माहिती आहे. हा क्लिक केल्यावर तुम्हाला ही त्या स्कीमवर घेऊन जाणार आहे. परत बॅक केल्यानंतर परत बॅक दाबतो आणि एक सर्वे करतो नवीन. हा डमी डेटा टाकतो आहे तुमच्या माहितीसाठी. डेट ऑफ बर्थ त्या सर्वेकरांची, कुठल्या सिटीला तुम्ही करताय, त्याचा विधानसभा, पिनकोड, त्यांच्याकडे वोटर आय डी आहे की नाही आहे. मी सध्या नाही करतो आहे. येस, नो हे प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर आपल्याला घ्यायचे त्यांच्याकडून. स्कीमबद्दल माहिती आहे की नाही आहे. परत फोटो घ्यायचा आहे आणि सबमिट दाबायचं आणि हा सर्वे रजिस्टर्ड झाला. अशा प्रकारे तुम्हाला